अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान. शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. युद्धात लाखो जीव गेले असते, मात्र दोन्ही देशांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य. दोन्ही देशांसोबत व्यापार वाढवणार असंही वक्तव्य. ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारानं मध्यस्थी केली? संजय राऊतांचा सवाल. ट्रम्प यांचा संबंध काय? भारत स्वतंत्र राष्ट्र. राऊतांची ट्रम्प यांच्यावर टीका. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असताना राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली. कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून ही युद्धबंदी केली. संजय राऊतांचं टीकास्त्र. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांचं खळबळजनक वक्तव्य. या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात वाद पेटण्याची शक्यता. सरकारनं शस्त्रसंधी केली, पण लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. शस्त्रसंधी मोडून मुनीर स्वतःची प्रतिमा उजळवत असल्याची टीका. पाकिस्तानात जागोजागी मुनीर विरोधात असंतोष. श्रीनगरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर हळूहळू परिस्थिती सामान्य होण्यास सुरुवात. सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जम्मूतील आरएसपुरामध्ये कॅम्प. मदतीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर सीमावर्ती भागात राहणारे लोक आज त्यांच्या घरी परतले. सतत होणाऱ्या गोळीबारामुळे गावकरी घर सोडून बारामुल्लाकडे गेले होते. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरात कोणताही गोळीबार नाही. सध्या परिस्थिती सामान्य. खबरदारी म्हणून रात्रभर ब्लॅकआउट. कुपवाडा बाजारपेठ पुन्हा एकदा खुली. बाजार पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नागरिकांची रस्त्यावर वर्दळ. राजस्थानातील जैसलमेरमध्ये काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत. सामान्य नागरिकांचा रस्त्यावर वावर. गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे अशांत असलेल्या अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य. काल रात्रभर कोणताही ड्रोन हल्ला किंवा गोळीबार न झाल्याचं वृत्त. अमृतसरमधील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर कडेकोट बंदोबस्त कायम. विमानतळ परिसरातील गुरुद्वारा संतसरजीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशबंदी. शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात. सरकारी, आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे केंद्राचे निर्देश. अज्ञात लिंक्स आणि फाईल्सवर क्लिक न करण्याचं आवाहन. शस्त्रसंधीची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा करण्यावर काँग्रेसचा आक्षेप. हे अभूतपूर्व असल्याची काँग्रेसच्या पवन खेडांची प्रतिक्रिया. विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. ती सरळ होत नाही, त्यामुळे कापावीच लागेल. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं काल उल्लंघन केलं, त्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पाकिस्ताननं आपल्या कुवतीप्रमाणे राहावं असंही वक्तव्य. पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचे काही दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. जम्मू काश्मीरच्या रामबनमधील चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे 2 दरवाजे उघडले. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे दरवाजे उघडले. जम्मू आणि काश्मीरमध्ये एसआयची मोठी कारवाई. दहशतवाद प्रकरणी दक्षिण काश्मीरमधील शोपियान, कुलगाम, अनंतनागमध्ये अनेक ठिकाणी छापे. सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार, नारळ आणि बाहेरून प्रसाद घेऊन जाण्यास बंदी. भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता. आजपासून तुळजाभवानी मंदिरात पर्स, बॅग नेण्यास बंदी. भारत पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव वाढलेला असताना आणि युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं आज लोकार्पण. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी कार्यक्रमाचं आयोजन. आळंदीमध्ये 450 एकर जागेमध्ये जगाला हेवा वाटेल असं संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटींचा आराखडा तयार. मुंबईतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक भूमिगत मेट्रोला चांगला प्रतिसाद. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक 16,377 प्रवाशांचा प्रवास. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत लोकार्पण. पुढील 3-4 दिवस वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज.
अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा. शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी समाधानकारक. उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. त्यामुळे यंदा मान्सून 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. कल्याण डोंबिवलीत महावितरणकडून मंगळवारी दुरुस्तीचं काम हाती. त्यामुळे सकाळी 9 ते 5 या वेळेत कल्याण डोंबिवली, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार. गोंदिया शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा. वैनगंगा नदीमध्ये कमी जलसाठा असल्यानं 1 दिवसाआड पाणीपुरवठा. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. नंदुरबारच्या लक्कडकोट परिसरात 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित. महिलांची पाण्यासाठी वणवण. एकच हातपंप सुरू असल्यानं महिलांना पाण्यासाठी तासनतास बसून राहावं लागतंय. बीडच्या वडवणी तालुक्यातील साळिंबा, तिगाव आणि चिंचोटी तलावातून अवैध पाणी उपसा. जिल्हा प्रशासनाकडून पाणी उपसा करणाऱ्या मोटारींवर बंदी घालण्यासाठी नोटीशी. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष. चंद्रपूरच्या वैनगंगा नदीमध्ये बुडालेल्या 3ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती. अंधार पडल्यानंतर काल शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले. महाराष्ट्रात 4 महिन्यात 25 वाघांचा मृत्यू. यामध्ये 20 नैसर्गिक, 1 रेल्वेच्या धडकेत तर 4 जणांची शिकार होऊन मृत्यू झाल्याची माहिती. रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जाळण्याचा धक्कादायक प्रकार. वनविभागाकडून गुन्हा दाखल. मात्र तपास शून्य केल्याचा आरोप. नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जागेच्या वादातून मारहाण. हाणामारीत 2 जण जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. डिजिटल अटके प्रकरणी सीबीआयचे 42 ठिकाणी छापे. 5 जणांना अटक. डिजिटल अटकेची भीती दाखवत सर्वसामान्य नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याची मोहीम. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात तर महापंचायत घेण्यात आली. रामबाग ग्राउंडवर जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं असून स्थानिक तसंच शहरातील खेळाडूंचा कामाला विरोध. वाशिममध्ये भगवान नृसिंह महाराजांची आज जयंती साजरी. आजच्या दिवशी नृसिंह महाराजांच्या मंदिराचं दार उघडलं. रात्री 8 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं असेल. शेगावमधील गजानन महाराजांच्या पालखीचे 2 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान. विठ्ठलाच्या भेटीसाठी 700 वारकऱ्यांसह गजानन महाराजांची पालखी 33 दिवस पायी प्रवास करणार. यंदाचं पालखीचं 56वे वर्ष. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. हिंदी शिकायची असेल तर दिल्लीत शिका. सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. हिंदी सक्ती संदर्भातील याचिकाही फेटाळून लावली. राज्य क्रिकेट संघटनांसोबतही बीसीसीआय चर्चा करणार. आयपीएलचे आणखी 16 सामने शिल्लक. बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, अहमदाबादमध्ये हे सामने उर्वरित होऊ शकतात. आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआय निर्णय घेणार. आज या संदर्भात बैठक होण्याची शक्यता. सध्या भारत पाकिस्तानातील तणावामुळे आयपीएल स्थगित. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षावर बंदी. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारकडून दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत आवामी लीग पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.